अविनाश पाटकर कोण? डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार, बायकोला पट्ट्याने मारलं, लाज वाटते का रे तुला? हा, बायको तुला रोज रोज गरमागरम खायला देत असेल म्हणून मारत असशील, हो की नाही? किंवा तुझ्या घरच्यांची काळजी घेते म्हणून मारत असशील तिला. लाज नाही वाटत ना? तुम्ही कोण? नाव काय तुमचं? मी आई दुर्गाबाई. दुर्गाबाई. नाही, तुमच्याकडे आणि तुमच्या मुलाकडे बघून तुम्ही सभ्य घरातले वाटताय, पण जरा याला शिकवण दिली असती तर बरं झालं असतं. पण शिकवण देऊन त्याचा उपयोग काय हो? सुनेला मारझोडच करताय ना? नाही, अजून किती मारझोड करणार आहात? आणि तुम्ही याला साथ देताय. अहो नाही, सुनेचा अन्याय अजून किती करणार आहात? ही कोण आहे? माझी मुलगी. मुलगी? तुमच्या मुलीचा जर तिच्या सासरच्यानी असा छळ केला तर चालेल का तुम्हाला? काय आवडेल का? आता का दात बसली? बोला. आणि तू, हे तुला असं वाटत असेल बायकोला मारलं म्हणजे तू मोठा पुरुषार्थ गाजवलाय. पण एक सांगू का, जो पुरुष त्याच्या बायकोला मारतो ना तो खऱ्या अर्थानं नामर्द असतो. आणि तू नामर्द आहेस. बघतो काय नामर्द कुठला? मी माझ्या बायकोवर हात उचललेला नाहीये. पोलिसांच्या वर्दीवर हात टाकतो? तुझी एवढी हिंमत? केला मी, टाकला तुझ्या वरती हात, कारण मी नाही केलं काही. काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे? त्याला सांग ना, मी हात लावलाय तुला? नाही हात लावलाय तुला? नाही मी पट्ट्याने मारलाय तुला? नाही. मग हे सगळं त्याला सांग. नाही, तुम्ही शांत व्हा आधी. इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच सांगते, त्यांनी मला नाही मारलंय, नाही हात लावलाय, काही नाही केलेलं. आणि कळलं ना तरी तू माझ्यावर आरोप करतोय म्हणून मी हे सगळं केलं. शब्दाळे, याला आणता का? आवाज चढवायचा नाही हा? पोलीस स्टेशन आहे, तुझं घर नाही. लय माज आलाय का तुला? हा? अरे माझ मला नाही आलाय, माझ तुला आलाय आणि या वर्दीचा आलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडाफार कायदा आम्हाला पण कळतो. जोपर्यंत त्या व्हिडिओ मध्ये मी हे तू सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत मला आणि माझ्या कुटुंबाला काही करण्याचा अधिकार नाहीये तुला. अहो थांबा ना तुम्ही, मी बोलते ना. सर, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ, ते जरा चिडलेत ना म्हणून. हे बघा, त्याच्याबरोबर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आत टाके ना मी, लक्षात ठेवा. तुम्ही बायका म्हणजे ना खरंच करात. अहो कशाला त्याच्या चुका पोटाखाली घालताय? तुमच्यामुळे हे शेफारत आहेत. हो, तुम्हाला त्यांनी एवढं बेल्टने मारलंय तरी त्याच्यासाठी रडताय तुम्ही? आणि का? हो, पण त्यांनी नाही हात लावलाय, मला विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच काही नाही केलंय त्यांनी. खोटं बोलते साहेब ती. काय अनु, एवढं होऊन सुद्धा तू या थर्ड क्लास माणसाची बाजू घेतेस, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेस तू? बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्ही वडील का यांचे? हो, आणि हा तिचा तो थर्ड क्लास नवरा. लग्न झाल्यापासून हा माणूस माझ्या मुलीचा अमानुष छळ करतोय, शारीरिक आणि मानसिक. मी साक्षीदार आहे त्याचा.
रूम मध्ये बांधून ठेवतो, कोंडून ठेवतो. एक अख्खी रात्रभर माझ्या मुलीला हा माणूस जंगलात सोडून आला होता. आणि हे सगळे त्याला सामील आहेत. बाबा प्लीज काय बोलताय? 18 वर्ष अनु, 18 वर्ष तू या माणसाचा छळ सहन करत आलीस का? तिचं घर आणि तिचा संसार वाचावा म्हणून. बरं झालं तो व्हिडिओ व्हायरल झाला, नाहीतर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं नसतं. एक नंबरचा नालायक माणूस आहे साहेब हा. याला ना जन्माची अद्दल घडवा. हो बाबा प्लीज तुम्ही नका पडू या सगळ्यात. तुम्ही प्लीज गप्प बसा. हे असं नाहीये, हे सगळं खोटं आहे. तुम्ही ऐका ना बाबा माझं. मला त्यांनी नाही मारलं, त्यांनी नाही हात लावलाय मला. कसं सांगू मी तुम्हाला? त्यांनी काही नाही केलंय खरंच बाबा. मी पिहू आणि प्रथमची शपथ घेऊन सांगते, अविननी नाही मारलंय मला. बाबा प्लीज प्लीज तुम्ही काही बोलू नका प्लीज. मला हे सगळं नको आहे. या सगळ्यामुळे माझ्या नवऱ्याची, माझ्या घरच्यांची बदनामी होते. बघितलं काका, हे असं वागून ना स्वतःच्या आयुष्याचा मातेरा करून घेतेय ही. पण मी हे अनुच्या बाबतीत होऊ देणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाला सोडायचं नाही हा. मी साक्ष द्यायला तयार आहे. बाबा बाबा प्लीज. सर या FIR वर साईन करा. अनु, सही कर. सही नाही करणार मी. अनु, सर अनु, तू जर आता सही केली नाहीस ना, तर मी मेलो तरी तुझं तोंड बघणार नाही. बाबा तू मला मेलीस आणि मी तुला मेलो. बाबा
देव करो आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. पण जिद्दीपायी करताय तुम्ही हे सगळं माहितीये मला. नाही, मला हेही माहितीये की माझ्या काळजीपोटी करताय. पण बाबा, त्यांनी काही चूक केली नाहीये. खोटा आरोप केलाय कोणीतरी यांच्यावर. का कळत नाहीये तुम्हाला? त्यामुळे मी FIR वर सही करणार नाही. इन्स्पेक्टर, ही तिच्या नवऱ्याला घाबरून सही करत नाहीये. पण गुन्हा झालाय हे तुम्हालाही माहितीये ना. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय. हो, मीही पाहिलाय व्हिडिओ. नाही, या माणसाला बघितलंय ना मी. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. यांनी सही नाही जरी केली तरी जो गुन्हा झालाय ना त्यावर आपण काही ना काहीतरी कारवाई सर, पण गुन्हा घडलाच नाहीये. हे सगळं खोटं आहे. हो मॅडम, बस झाला आता. अहो, तुमचे वडील सांगतायत तरी तुम्ही तुमच्या नवऱ्याची बाजू घेताय. पण का? आणि मी याला सोडलं तर हा तुम्हाला त्रास देणार नाही हे कशावरून? याची खात्री आहे का तुम्हाला? तसंही मॅडम, आम्ही या केसेसमध्ये समेट करण्याचाच प्रयत्न करतो. पण तुमची ही केस समेट करण्यासारखी नाहीये, कारण तुमच्या बहिणीने मला या केसबद्दल सगळं सांगितलंय. मॅडम, अहो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा दोषी असतो आणि तुम्ही तेच करताय. मॅडम, तुम्ही हे सगळं करून यांची बाजू घेऊन वाईट मार्गाचं समर्थन करताय. मॅडम, असं करू नका. अहो, काहीतरी स्टँड घ्या. यांनी जर अन्याय केला असता, मला मारलं असतं, तर मी तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घेतलं असतं. पण ह्यांनी हा गुन्हा केलाच नाहीये. नाही मारलंय त्यांनी मला. बाबा, कसं सांगू मी तुम्हाला सगळ्यांना? कुणीतरी मुद्दामून बनवलाय तो व्हिडिओ यांना फसवण्यासाठी. तर कोण कशाला असा खोटा व्हिडिओ बनवेल मॅडम? बरं, कोणी तुमच्या वाईटावर आहे का? नाव सांगा मला. हा ताई, बोल. हॅलो निरंजन, सगळं सेफ आहे ना? नाही, आपण पकडले जाणार नाही ना? डोंट वरी ताई, काळजी करू नकोस. कुणाला काही कळत नाही आणि ती मूर्खाणू आता काहीही करू शकणार नाहीये. आता ते घर तुझं आहे समज आणि राज्य कर त्या घरावर. ओके, बाय. आहे एक माणूस जो आमच्या वाईटावर उठलाय. त्याचं नाव आहे तेलंग. साहेब, आम्ही त्यांना पैसे देणं लागतो. अहो, पैसे दिले नाही म्हणून असं कोणी का करेल? आणि ह्यांना तुरुंगात टाकून त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत का? आणि हा व्हिडिओ घरात शूट झालाय. एक्झॅक्टली. त्यामुळे हे काम घरातल्याच कोणाचं तरी आहे. नाही नाही साहेब, माझ्या घरातल्यांनी हे केलेलं नाहीये. आणि साहेब, माझ्या घरातलं कुणीही असं नाहीये जे इतक्या खालच्या पातळीला जाऊन असं काहीतरी करेल.
खरंच साहेब विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला सांगते माझ्या घरातले खूप चांगले आहेत. कुणीही असं करणार नाही. हे कुणीतरी मुद्दामून केलंय. या सगळ्याशी त्यांचा काही एक संबंध नाहीये. जो अपराध त्यांनी केलाच नाहीये त्याची गुन्हा त्यांना का मिळावी? त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना देऊ नका साहेब, प्लीज. हनु अगं, तू हे सगळं का बोलतीयस? का वाचवतीयस त्यांना? कारण नीरजा ही माझी माणसं आहेत. अविनशी लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा ती सगळी माणसं माझी झाली, माझी हक्काची. नातं आहे माझं त्यांच्याशी आणि हे सगळे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे का नाही मी त्यांची बाजू घेणार? अवघड आहे. हे खरंच अवघड आहे बाई तुमचं. हे तुमच्यासारख्या बायकांमुळे ह्या असल्या माणसांना चेव येतो. सुनेला पाय पुसणं काय बनवतात, त्यांचे हाल हाल काय करतात. पण साहेब माझी माणसं अशी नाहीये. ते सगळे निर्दोष आहेत आणि हे सिद्ध करीन मी. सर तुम्ही काळजी नका करू. या माणसाला सरळ करतो मी माझ्या पद्धतीने. बाबा प्लीज. आई आई तुम्ही बस झाली नाटकं तुझी. जे करायचं ते करून मोकळी झालीस ना. मग आता थांबलीस कशाला? जा ना बाहेर निघून. राजन, वहिनीचा तुला पुळका आहे ना? बघितलंस काय केलं तिनं? अख्ख्या घराला पोलीस स्टेशनची पायरी दाखवली तिनं. अजून काय काय बघावं लागणार देव जाणे. आई आई खरं काय खोटं काय मला नाही माहित, पण अनु हे जे काही झालंय ना ते व्हायला नको होतं. हो दादा, मान्य आहे मला हे व्हायला नको होतं. पण याहून वाईट काही होणार नाही, विश्वास ठेवा माझा. आई प्लीज, तुम्ही सगळ्यांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही वाईट होऊच देणार नाही. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हे सगळं झालंय ना. तो व्हिडिओ कोणी बनवलाय हे मी शोधून काढेन. शब्द आहे माझा. ला ला ला, कमाल आलाय फोटो. आज घरात कोणीच नाहीये. काय सुख आहे. ना कुणाची कटकट, ना कुणाची वटवट, ना कुणाची लुडबुड, ना कुणाची किरकिर. आज फक्त हे घर आणि मी ह्या घराची राणी. कमाल. आहा. आई, आपल्याकडे फक्त 24 तास उरलेत. तू नाही घेणार? हो, काल मी त्या व्यवहाऱ्यांना फोन केला होता, तर ते मुंबईत नव्हते. ते आज येणार आहेत, तर त्यांना मी घरी बोलवलंय. घरी? आई प्लीज घरी नको. का ग बाळा, घरी का नको? कारण आई, कारण घरी सीमा काकू सुद्धा असते. आणि तुझा त्यांच्यावर संशय, हो ना? हो. बास पिऊ, नको हा विषय. नको असा विचार करूस तू, प्लीज. बरं ठीक आहे, आय एम सॉरी. तू नको विश्वास ठेवूस माझ्यावर. पण आई, माझी एक गोष्ट तुला ऐकावीच लागेल.
त्या ॲडव्होकेट व्यवहारांना तू प्लीज घरी बोलवू नकोस. आपण त्यांना पोलीस स्टेशनला भेटूया, त्यांच्याशी बोलूया प्लीज. बरं, पोलीस स्टेशनला बोलवेन मी त्यांना. ठीक आहे. काय झालं? काय आहे सगळं? काय चाललंय? मी जेवढं या घराला सावरायचा प्रयत्न करते ना, तेवढं हे घर विखरलं जातंय. काय होतंय हे सगळं? का होतंय? बघ ना तू पिहू, बघ ना जरा, बघ ना घराकडे. आपली प्रेमाची, आपली हक्काची माणसं घरात नाहीये तर घर कसं ओकं बोकं वाटतंय, कसं खायला उठतंय. नाही ग पिहू, हे सगळं नाही सहन होतंय मला. मी माझ्या घराला असं नाही बघू शकत. घराला घर पण त्या घरातल्या माणसांमुळेच येते ना. त्या माणसांशिवाय हे घर फक्त एक इमारत असते. या घराची इमारत झाली कारण या घरातल्या माणसांनी घरातल्या सुनेला कधीच प्रेम दिलं नाही, कधीच नीट वागवलं नाही. तिने सगळ्यांना जेवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम तिला कधीच मिळालं नाही. असंही असेल ना आई? बास पिहू, असं अजिबात नाहीये पिहू, आणि तू पण असा विचार करू नकोस. आई पण हे खरं नाहीये. बास, आता हा विषय नको. आपल्याला खूप काम आहे, तुला आणि मला खूप काही करायचंय. आपली माणसं तिकडे जेलमध्ये आहेत. मला बाबांसाठी आणि घरच्या सगळ्यांसाठी डबा बनवायचा आहे. प्रथमचं सगळं आवराआवरी करायची आहे. तू पण आवरून घे पटकन. देवासमोर मी दिवा लावते.